खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट, पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे। पीक विमा 15 जिल्ह्यात जाहीर झालेला आहे। 18,500 रुपये पीक विमा डीबीटी पोर्टल अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। 15 जानेवारी 2026 पर्यंत सरकारने दिलेल्या यादीनुसार पिकांची रक्कम ठरलेली आहे। हेक्टरी 15,000 ते 35,000 पर्यंत हेक्टरी पीक विमा संरक्षित रक्कम। लवकरात लवकर सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, मूग असेल, बाजरी असेल, उडीद असेल, या सर्व पिकांचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पीक विमा वाटप सुरू झाले आहे। 12 जानेवारी हेक्टरी 32,000 पर्यंत पीक विमा जमा होणार आहे। आता कोणते जिल्हे यामध्ये पात्र आहे, आपल्याला यादी आलेली आहे की नाही, की आपले नाव आले आहे का नाही, हे कसं बघायचं, तर PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत ही यादी आलेली आहे। लवकरच 15 जानेवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार असा आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे। कारण राज्याचे इलेक्शन तोंडावरती आलेले आहे। जर पैसे वाटप केले नाही तर इलेक्शनला याचा फटका बसू शकतो। या धोरणानुसार आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्राशी रिलेटेड योजना आहे। मग हिचे जे पैसे आहे ते महसूल प्रशासन देत असतं। डीबीटी पोर्टल अंतर्गत पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या आधार बेस सीडिंगवरती येणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी आपले फॉर्म व्यवस्थित भरलेले आहे, ज्यांची जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या गावांमध्ये आपण जर रहिवासी असाल तर ते पैसे तुम्हाला येणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी फॉर्म चुकीचे भरलेले होते PMFBY वरती, आणि काही ठिकाणी आधार नंबर चुकला होता, काही ठिकाणी बँक अकाउंट नंबर चुकला होता, मोबाईल OTP चुकीचा दिलेला होता। यामुळे त्यांचे पैसे आता सध्या होल्ड आहे। सरकारी दिलेल्या आकडेवारीनुसार KYC मुळे जवळजवळ 10 लाख शेतकऱ्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहे। त्यानंतर आता पीक पाहणी केली आहे का नाही ते शेतकऱ्यांचं डेटा बघणार आहे। अतिवृष्टीचं अनुदान किती मिळणार आहे, साधारणतः 15,000 ते 35,000 पर्यंत काही जिल्ह्यांमध्ये। ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या जिल्ह्यांमध्ये जास्त अनुदान आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये कमी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी कमी आपल्याला नुकसान भरपाई देताना मिळणार आहे। सरासरी दर हेक्टरला 17,000 कसा आणि कधी मिळणार आता हे बघणं गरजेचं आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान मिळालं आहे, या ठिकाणी अतिसंवेदनशील भाग होता त्या पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा अनुदान दिलेलं आहे। त्यानंतर आता बाकीच्या ठिकाणी अनुदान कधी मिळणार हे बघणं गरजेचं आहे। पीक विमा 2025 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी झालेले जवळजवळ 30 लाख हेक्टर सरकारी आकडेवारीनुसार बाधित झालेलं आहे। याच्यामध्ये जे खरीपाचे महत्त्वाचे पीक आहे, सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, हे बाधित झाले होते। परंतु आता आकडेवारीनुसार कधी अनुदान मिळणार, त्याबरोबर वाटप कधी होणार हे बघणं गरजेचं आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का हे बघणं गरजेचं आहे। कारण का सध्या तरी अजूनही सरकारी आकडेवारीनुसार पैसे यायला 1 ते 2 दिवसाचा वेळ लागणार आहे। लातूरमध्ये जर आपण बघितलं सर्वाधिक नुकसान झालेले 50 ते 75%। त्यानंतर या 5 जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या ठिकाणी मागच्या 5 वर्षांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। मग आता महसूल प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहे। राज्यातील महत्त्वाच्या मार्केटचा आपण जर अंदाज घेतला तर लवकरात लवकर पीक विमा जमा करणे गरजेचं आहे। कारण का शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रासलेला आहे। दुहेरी संकट आलेले, पहिले अतिवृष्टी, त्यानंतर पिकांना बाजार कमी, या अशा परिस्थितीत इथून पुढे पीक विमा जर लवकर दिला तर शेतकऱ्यांना नवीन हंगाम उभा करणे, नवीन पिकांना मजुरी असेल किंवा लागवड असेल किंवा खुरपणी असेल, नांगरणी असेल, बियाणे असेल तर शेतकरी उभे राहू शकतात। पीक विमा संदर्भातील आपली कमेंट काय आहे कमेंट करून कळवा। आपल्या स्थानिक प्रशासन जे आहे, महसूल विभाग असेल, आपल्या गावातील तलाठी असेल, ग्रामसेवक यांच्याकडे आपण पुष्टी करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला लवकरात लवकर पीक विमा मिळेल। आपल्या यादीमध्ये जर नाव नसेल तर ते नाव आपलं समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि आधार बेस OTP टाकून ते लॉग इन चेक करायचं आहे। PMFBY संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।